तुम्हाला जेवढी काळजी वाटते ना, त्याच्या अर्धी काळजी जरी मुलाला वाटली तरी तो हवं तो घडेल. ही काळजी त्याला वाटू द्या. जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत तो घडणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. एक 4थीतला मुलगा होता. शाळेत भाषण स्पर्धा होत्या. वर्गात सगळ्यांच्या समोर भाषणाला उभा राहिला. बोलायला सुरुवात केली आणि सगळा वर्ग खो 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 खी 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 हसायला लागला. त्याची खिल्ली उडवायला लागला. भाषण करणारा पोरगा तोतरा होता. चोचरा बोलत होता. त्याचे ते चोचरे तोतरे बोल ऐकले आणि सगळे वर्गातले पोरं खळून हसायला लागली. त्या पोराला प्रचंड मोठा अपमान वाटला. गलबलून आला. डोळ्यातनं खळदिशी पाणी ओघळलं आणि अश्रू पुसत तो वर्गातनं बाहेर पडला. विलक्षण अपमान झाला होता. आता या अपमानानंतर त्याने असं ठरवलं असतं की आपण तोतरे आहे, चोचरे आहे, जन्मजात व्यंग आहे आपल्यात, आपण उत्तम बोलूच शकत नाही, उगाच आपण बोलायची चूक केली. झाला ना अपमान. आता परत आयुष्यात कधीच बोलणार नाही, कधीच भाषणाला उभा राहणार नाही. हे नैसर्गिक होतं हा विचार करणं. पण या मुलानं मात्र वेगळा विचार केला. तो काय म्हणाला मुलगा माहितीये? जी मुलं आज माझ्या बोलण्यावर हसलीत तीच मुलं उद्या माझ्या बोलण्यावर टाळ्या वाजवतील. हा बदल मी घडवून आणेन. ठरवलं त्यानं. आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांनी प्रयत्न सुरू केला. काय अडचण आहे? तोत्रे आहे, जन्मजात व्यंग आहे, ठीक आहे. त्यानं माहिती घेतली. दूर माळ रणावर जायचा, दोन्ही गालात आत गारगोट्या ठेवायचा आणि मोठमोठ्याने बोलायचा सराव करायचा. गारगोट्या बोलताना गालाला घासायच्या, रक्त ओघळायचं, जिभेला टोचायचं, जिभेला फोड यायचे. 1-2 नाही, अखंड 6 महिने तोंडात गारगोट्या ठेवून मोठमोठ्याने बोलत होता. रक्ताळलेलं तोंड, पण गारगोट्या तोंडात असल्यामुळे जिभेला वळण मिळालं. आणि 6 महिन्यानंतर आस्ते आस्ते त्याचा तोतरेपणा गेला. स्पष्ट स्पष्ट उच्चार यायला लागले. वर्ष घालवली त्यांनी. 1 वर्षानंतर आता तो स्पष्ट बोलत होता. नंतर त्याने विचार केला, पल्लेदार वाक्य फेकता यायला हवीत, त्यासाठी श्वास टिकायला हवा, त्यासाठी दम टिकायला हवा, छातीचा भाता मजबूत हवा. काय करावं लागेल? माहिती घेतली आणि त्याला कुणीतरी सांगितलं, रोज डोंगरावर पळत जायचं आणि डोंगरावरनं खाली पळत उतरायचं. छाती भक्कम होते, मजबूत होते, भाता बलदंड होतो, श्वास टिकतो, दम टिकतो, पल्लेदार वाक्य फेकता येतात. वर्षभरानंतर त्यांनी पल्लेदार वाक्यांसाठी सराव चालू केला. पळत पळत जायचा, सरळ डोंगर पळत पळत चढायचा आणि डोंगरावरनं खाली उतरायचा. अखंड 6 महिने तो डोंगर चढत उतरत होता. या प्रचंड व्यायामानं छातीचा भाता मजबूत झाला, श्वास दम टिकू लागला. आता पल्लेदार वाक्य फेकता येऊ लागली. आता उच्चार स्पष्ट झाले, पल्लेदार वाक्य फेकता यायला लागली. बोलणं जमलं, पण काय बोलायचंय? ज्ञान हवं. यांनी एनसायक्लोपीडियाचे सगळे खंड आणले आणि अभ्यासाला सुरुवात केली. आता उत्तम बोलता येतंय ना, माझं बोलणं सुद्धा वैचारिक प्रभावी झालं पाहिजे. अभ्यास चालू केला. पण वय असं होतं की एका जागी बसायचाच नाही, तो फार वेळ टिकायचाच नाही. अर्धा तास वाचत बसला की त्याला वाटायचं उठावून बाहेर फिरून यावं. मग तो अर्ध्या तासानंतर उठायचा, बाहेर फिरायचा, मित्र आले असतील त्यात रमायचा, परत तासभर वेळ जायचा, परत यायचा, उगाच वेळ घालवला, परत येऊन बसायचा, परत अर्धा-पाऊण तास अभ्यास झाला की परत वाटायचं जावं बाहेर. त्याच्या लक्षात आलं, असा अभ्यास नाही होणार आपला, असा अभ्यासच होणार नाही. हे सारखं बाहेर जाणं, जागेवर उठणं नाही, अभ्यास होणार नाही. विचार केला काय करता येईल. तो सरळ उठला, एका सलून मध्ये गेला आणि सलून मधल्या नाभिकाला त्यांनी सांगितलं, माझ्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाक. नाभिक म्हणला, अर्धे? हो, अर्धच टक्कल कर. नाभिकानं त्याच्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाकले. आता अर्ध्या डोक्यावर केस होते, अर्ध्या डोक्यावर टक्कल होतं. त्यांनी स्वतःचा चेहरा आरशात बघितला. स्वतःला स्वतःकडे पाहावे ना. तो घरी आला. आता बरं झालं, आता माझं बाहेर जाणं आपोआप बंद. अशा अवतारात काय आपण बाहेर जाऊ शकत नाही. आता बाहेर जाणं बंद झालं. परत अभ्यासाला बसला. आता बाहेर जायचा विषय नव्हता. तास, 2 तास, 3 तास अखंड अभ्यासाला बसायचा आणि 3-3 तास बसला की मग त्याला डुलकी यायची, झोप यायची. तो म्हणला नाही, झोप येऊन चालणार नाही, डुलकी येऊन चालणार नाही, अभ्यास झाला पाहिजे, अखंड झाला पाहिजे, उदंड झाला पाहिजे. पण डुलकी यायचीच. शेवटी विचार केला, परत सलून मध्ये गेला. नाभिकाला म्हणाला, सगळे केस काढा, फक्त शेंडी ठेव.
फक्त शेंडी ठेव. नाविकानं सांगितल्यासारखं त्याच्या डोक्यावरचे सगळे केस काढले, फक्त शेंडी ठेवली. घरी आला, जिथं अभ्यासाला बसायचा तिथं भिंतीला मागं खुंटी होती. त्या खुंटीला त्याने एक रस्सी बांधली आणि रस्सीचं दुसरं टोक स्वतःच्या शेंडीला बांधून घेतलं आणि बसला अभ्यासाला. आता डुलकी आली की मान पुढं व्हायची आणि रस्सीत आणली जायची, शेंडीला ताण बसायचा, प्रचंड वेदना व्हायच्या, झोपच उडायची. आता येऊ दे झोप, आता काय नाही होत. बसला, अखंड अभ्यास करत बसला, प्रचंड ज्ञानवंत झाला, विचारवंत बनला. तो डेमोस्टेनिस जगातला पहिला वक्ता म्हणून जगप्रसिद्ध झाला. कुणी सांगितलेलं त्याला? आईनं सांगितलेलं? वडिलांनी सांगितलेलं? नाही. त्याच्या अडचणी त्यांनी सोडवल्या. मला बाहेर जावंसं वाटतंय, बंद करायचंय, अर्धे केस कापून आला, मला झोप येते, शेंडी ठेवून आला. हे तुम्ही सांगून नाही, हे त्याला वाटलं पाहिजे. हे आपल्या मुलानं स्वतः केलं पाहिजे. मग 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 घडता येतं, मग घडवता येतं, हवं ते बनवता येतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याला वाटू द्या, त्याला वाटू द्या काय करायचंय ते.